नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. गोवावेस येथील खाऊकट्ट्यातील 2 गाळे प्रभाग क्रमांक 23 चे नगरसेवक जयंत जाधव आणि प्रभाग क्रमांक 41 चे नगरसेवक मंगेश पवार या दोघांनी आपल्या पत्नींच्या नावे घेतल्याने त्यांचे नगरसेवक पद रद्द करण्यात यावे अशी तक्रार समाजसेवक सुजित मुळगुंद यांनी प्रादेशिक आयुक्तांकडे केली होती. त्यामुळे या खटल्याची प्रादेशिक आयुक्तांच्या न्यायालयात सुनावणी सुरू होती. दोन्ही नगरसेवकांवर आरोप सिद्ध झाल्याने प्रादेशिक आयुक्त S.B. शेट्टण्णावर यांनी दोघांनाही अपात्र ठरवत नगरसेवक पद रद्द केलं आहे. सोमवार दिनांक 10 रोजी प्रादेशिक आयुक्तांनी दिलेल्या या निकालामुळे भाजपच्या 2 नगरसेवकांना धक्का बसलाय. युवा काँग्रेस नेते राहुल जारकीहोळी यांची कर्नाटक राज्य युवा काँग्रेसच्या मुख्य सचिवपदी निवड झाल्यानंतर आज सोमवारी राहुल जारकीहोळी यांचे जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी जल्लोषी स्वागत करण्यात आले. हारतुरे, फटाक्यांची आतिषबाजी, डॉल्बीच्या दणदणाटात आगमन झाल्यानं राहुल जारकीहोळी यांचा जलवा पाहायला मिळाला. दरम्यान बेळगाव जिल्ह्याचा पहिल्यांदा हा बहुमान मिळाला ही आपल्यासाठी भाग्याची गोष्ट आहे अशी भावूक प्रतिक्रिया राहुल जारकीहोळी यांनी बेळगावात व्यक्त केली. दरम्यान जिल्हा काँग्रेस कार्यालयात जोरदार घोषणाबाजी देऊन काँग्रेसचे कार्यकर्ते व नेत्यांनी औक्षण करून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला. कार्यकाळ संपल्यानं राज्य युवा काँग्रेसच्या विविध पदांसाठी राज्यभरात ऑनलाईनद्वारे मतदान घेण्यात आले होते. 20 ऑगस्ट ते 20 सप्टेंबर या कालावधीत मतदान घेण्यात आले होते. यात मुख्य सचिव पदासाठी राहुल जारकीहोळी यांनी निवडणूक लढवत बाजी मारली आहे. कर्नाटक राज्य ग्राम प्रशासकीय अधिकारी मध्यवर्ती संघ यांच्या वतीने आज सोमवार दिनांक 10 फेब्रुवारी रोजी बेळगाव तहसीलदार कार्यालयासमोर बेमुदत आंदोलनाला सुरुवात झाली आहे. यावेळी हाताला काळ्या पट्ट्या बांधून मूक आंदोलन करण्यात येत होते. तलाठी पदाच्या अधिकाऱ्यांवर महसूल संबंधित कामासोबत पीक सर्वेक्षण तसेच आयोजनाची जबाबदारी देण्यात आल्याने आपल्यावर कामाचा बोजा वाढला असून हा कामाचा बोजा कमी करावा या मागणीसाठी बेमुदत आंदोलन छेडण्यात आले आहे. जिल्ह्यातील प्रत्येक तहसीलदार कार्यालयासमोर आजपासून हे आंदोलन सुरू झालं आहे. शहरासह ग्रामीण भागात तलाठी अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. बेळगाव जिल्ह्यात 650हून अधिक तलाठी कार्यरत आहेत. सप्टेंबर 2024 पर्यंत तलाठी अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन छेडण्यात आले होते. त्यानंतर मंत्र्यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले होते. परंतु मागण्या मान्य न झाल्याने पुन्हा एकदा आंदोलन करण्याचा निर्णय संघटनेने घेतला असून तलाठी पदांवरील अधिकाऱ्यांनी सामूहिक रजा अर्ज दिले असून त्यानंतर आंदोलनाला सुरुवात झाली आहे. मात्र यामुळे कार्यालयातील कामकाज मात्र ठप्प झालंय. श्री रेणुका यल्लमा मंदिर सौंदती येथे आज बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्यासह जिल्हा पोलीस अधीक्षक भीमाशंकर गुळेद यांनी मंदिर विकास प्राधिकरण आणि मंदिर विकास मंडळामार्फत करण्यात येणाऱ्या विविध कामांची आणि रेणुका यल्लमा देवीच्या पौर्णिमेदरम्यान होणाऱ्या यात्रेच्या प्राथमिक तयारीची माहिती घेतली. सौंदती येथे भेट देऊन मंदिर परिसरातील विविध भागांची पाहणी केली. यावेळी मंदिर विकास प्राधिकरणाचे सचिव अशोक दुडगुंटी, मंदिर विकास मंडळाचे आयुक्त गीता कौलगी, तहसीलदार सौदत्ती आदी अधिकारी उपस्थित होते. बेळगाव वैश्यवाणी समाज, वैश्यवाणी युवा संघटना आणि वैश्यवाणी महिला मंडळ आणि श्री समादेवी संस्थान समादेवी गल्ली बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे श्री समादेवी वार्षिक जन्मोत्सव सोहळा शनिवार दिनांक 8 ते मंगळवार दिनांक 11 फेब्रुवारी दरम्यान आहे. या सोहळ्याची उद्या सांगता होणार आहे. उत्सव काळातील 4 दिवसात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. आज सोमवार दिनांक 10 रोजी सकाळी 6 ते 7 चौघडा व काकड आरती, सकाळी 7 ते 11 श्रीला महाअभिषेक, दुपारी 12 वाजता श्रीला मिष्टान्न व महानैवेद्य, दुपारी 2 पासून ओटी भरण्यात आली. संध्याकाळी 3 ते 4 पुराण वाचन, संध्याकाळी 4 ते 8 श्रींची पालखी प्रदक्षिणा, त्यानंतर 5वी प्रदक्षिणा समादेवी गल्ली, गोंधळी गल्ली, गवळी गल्ली, नार्वेकर गल्ली, श्री समादेवी मंदिर, पालखी सोहळा पार पडला. उद्या मंगळवार दिनांक 11 रोजी सकाळी 6:30 ते 11 वाजता नवचंडिका होम करण्यात येणार असून त्यानंतर 12 ते 3 श्री समादेवी सभागृहात महाप्रसाद होणार आहे. त्यानंतर उत्सवाची सांगता होईल. तरी उत्सव काळातील होणाऱ्या सर्व धार्मिक कार्यक्रमांना समाज बांधव तसेच भक्त मंडळींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आयोजकांकडून आवाहन करण्यात आलं आहे.
देशभरात काँग्रेसला पुन्हा चांगले दिवस येणार आहेत. त्यामुळे पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने प्राधान्य द्यावे असे आवाहन राज्य युवा काँग्रेस मुख्य सचिव राहुल जारकीहोळी यांनी केलं आहे. येथील जिल्हा काँग्रेस कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, आता लवकरच राज्यातील जिल्हा पंचायत आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका होणार आहेत. त्यामध्ये प्रत्येक कार्यकर्त्याने आपली ताकद दाखवून द्यावी. पक्ष संघटना पुन्हा जोमाने उभी करावी आणि जनतेसमोर सक्षम पर्याय उभा करावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. नवे पाऊल नवा संकल्प लोकमान्य सोसायटी सादर करत आहे लोकमान्य शुभारंभ ठेव योजना, जी देते तुमच्या ठेवीवर आकर्षक व्याज. ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अधिक व्याज. अधिक माहितीसाठी कॉल करा 1800-212-4050. लोकमान्य, जिथे पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्ट पुणे यांच्यातर्फे यंदाचा श्री गुरु महात्म्य पुरस्कार 2024 हा पुरस्कार तरुण भारतचे समूह प्रमुख व सल्लागार आणि लोकमान्य मल्टीपर्पज सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष माननीय डॉक्टर श्री किरण ठाकूर यांना प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार सोहळा काल रविवार दिनांक 9 फेब्रुवारी 2025 रोजी पुणे येथे कोल्हापूरचे खासदार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या हस्ते देण्यात आला. लोकमान्य संस्थेची स्थापना करताना माझ्या मनात नेहमीच समावेशक विकासाचं तत्वज्ञान होते आणि या तत्वांचा प्रसार करण्यासाठी मी सातत्याने प्रयत्नशील राहिलो आहे. आपल्या पत्रकारिता आणि समाजसेवेच्या प्रवासात अनेक पुरस्कार स्वीकारण्याचा सन्मान मला मिळाला आहे. हा पुरस्कार मिळणे हा माझ्यासाठी केवळ गौरवाचा क्षण नसून सामाजिक आणि पत्रकारितेच्या कार्याची दखल घेतली गेल्याचे समाधान देणार आहे असे सांगून आपल्या सर्व सहकाऱ्यांचे, कुटुंबियांचे आणि मार्गदर्शकांचे आभार मानत डॉक्टर किरण ठाकूर यांनी आपले भावोद्गार काढले. श्रीराम सेना हिंदुस्थान फुलबाग गल्ली बेळगाव आयोजित छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित भव्य सामान्य ज्ञान स्पर्धा उत्स्फूर्त प्रतिसादात संपन्न झाली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते महाराजांची मूर्तीपूजन व दीपप्रज्वलन करून स्पर्धेला सुरुवात झाली. खासबाग येथील साई भवन येथे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. श्रीराम सेना हिंदुस्थानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर, उमेश कुर्याळकर, नारू निलजकर, विशाल चित्पाचे, ज्योतिबा चौगुले, मालोजी अष्टेकर, प्रकाश मरगाळे, रणजित चव्हाण पाटील, आर्यम चौगुले, अंकुश केसरकर, श्रीकांत कदम, अनिल अमरोळे, सुनील बोकडे व इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते. या स्पर्धेमध्ये खुल्या गटातील प्रथम क्रमांक प्रतीक पाटील, माध्यमिक गटामध्ये प्रथम क्रमांक वैद्यई विनायक पाटील, लहान गटामध्ये प्रथम क्रमांक पियुष शाहू पाटील यांना मिळाला. राकसकोप गावाला लागून असलेल्या गुऱ्हाळ शेतीमध्ये रविवारी रात्री 10च्या सुमारास हत्तीने धुमाकूळ घातला आहे. हत्ती चंदगड तालुक्यातून सरोळी गावातून आल्याचे शेतकरी सांगत आहेत. तेथे लागून असलेल्या मिरची, रताळी, ऊस पिकांच्या प्लॉटमधील मोठ्या प्रमाणात नुकसान केलं आहे. हा हत्ती रात्री सोनोली बेळगुंदीच्या दिशेने गेला असल्याचं सांगण्यात येत आहे. तातडीने वन विभागाने याची दखल घेऊन हत्तीचा बंदोबस्त करावा अशी मागणी त्या परिसरातील शेतकरी करत आहेत. राजहंसगडाच्या पायथ्याशी व भौगोलिक परिस्थिती असलेल्या सुळगे येळ्ळूर गावामध्ये पाणी टंचाई जाणवू लागली आहे. या भागातील गावामध्ये कमी अधिक प्रमाणात पाणी टंचाई भासू लागली आहे. त्यामुळे येथील सामाजिक कार्यकर्ते गोविंद टक्केकर यांच्यामार्फत ट्रॅक्टरने पाणी टंचाई भागामध्ये पाणी पुरवठा करण्यास सुरुवात झाली आहे. यावर्षी जवळपास 10 गावातील पाणी टंचाई दूर करण्यासाठी टँकर सुरू झाले आहेत अशी माहिती गोविंद टक्केकर यांनी दिली. या स्तुत्य उपक्रमामुळे महिला वर्गातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. मध्यवर्ती बस स्थानकात दागिने चोरणाऱ्या 3 महिलांच्या टोळीला मार्केट पोलिसांनी जेरबंद केलं असून त्यांच्या जवळील 8,90,000 किमतीचे 97 ग्रॅम 650 मिली वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. दीपा किरण सगटा वय 28 बुद्धनगर निपाणी, सपना विकास जाधव वय 35 बुद्धनगर निपाणी, प्रेरणा सगटा वय 22 बुद्धनगर निपाणी अशी या चोरट्या महिलांची नावे आहेत. 3 फेब्रुवारी रोजी महाद्वार रोड बेळगाव येथील महिलेचे दागिने बेळगाव बस स्थानकावर चोरीला गेले होते. तिने दिलेल्या फिर्यादीवरून तपास करताना पोलिसांनी या 3 महिलांना पकडलं आहे. ही कारवाई मार्केट पोलीस स्थानकाच्या पथकाने केली आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.